महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला तीनही पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी रणनीती ठरवणार आहे। विशेष म्हणजे याआधीच शिवसेना ठाकरे गटानं स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। त्यानंतर काँग्रेस नेतेही स्वबळाची भाषा करू लागलेत। शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मात्र महाविकास आघाडीनं एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं। त्यामुळे आता महाविकास आघाडी एकतेची वज्रमूठ कायम राखणार की स्वबळावर निवडणुका लढवणार याची उत्सुकता आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा आळवला जातोय। राष्ट्रवादीची भूमिका यामध्ये काय आणि किती महत्त्वाची ठरेल? प्रज्ञा, आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जे प्रदेश कार्यालय आहे साऊथ मुंबईमध्ये शिवालय, या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचं आपापलं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच या संदर्भामध्ये शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती की अद्याप महाविकास आघाडीची बैठक देखील झालेली नाही, तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र एकला चलोरेचा नारा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी राहणार की जाणार अशाच पद्धतीच्या तर्कवितर्क लढवले जात असताना आज संध्याकाळी पहिल्यांदा महाविकास आघाडीची निवडणुकीनंतर बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्रित जायचं की वेगळा निर्णय घ्यायचा या संदर्भामध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत। काही जिल्हे असे आहेत किंवा काही भाग असे आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक एका घटक पक्षाचं जे ते वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईचा जर आपण विचार केला तर शिवसेनेचं त्या ठिकाणी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं वर्चस्व राहिलं होतं की बहुना त्यांच्या पक्षाचा महापौर देखील होता। त्यामुळं मुंबई, पुणे यासोबतच पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये संभाजीनगर यामध्ये आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। बरोबर आहे। त्यामुळे याच सगळ्या निवडणुकांचा आणि या सगळ्या महापालिकांचा विचार केला तर वाटाघाटी होतात की स्वबळाचा नारा जास्त बुलंद होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।